मार्गशीर्ष महिना जवळच आलाय आणि आलोय योगायोगाने महालक्ष्मीला. तर बोलते आपण देवीची मूर्त घेऊन जाऊया. कोण डॉगी? ए नाही 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 चावणार चावणार चाव. मला माझ्यासारखाच पोरगा इथं दिसला खोकताना खॉप खॉप, तरी पण चिप्स खातोय तो. काय माहिती नाही. आणि सामान बघा, आमची बॅग बघा वर ठेवले कारण पहिली काढायची. आपला कळंबोली पनवेल. श्रेयांनी आम्हाला ट्रेन मध्ये छान आपल्याला त्यांनी हे केलं, बिलकुल त्यांनी त्रास दिला नाही. आणि आता हा बसचा एक्सपिरियन्स जो की आम्हाला तो पण केव्हापासून घ्यायचा होता. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. तिरुपतीची ब्लॉग आमचे संपले आणि आज आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरला. महालक्ष्मीचं दर्शन घ्या. तिरुपतीचं दर्शन झालं, आता महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आम्ही कोल्हापूरला आलेलो आहोत. आणि मस्त रेडी वगैरे झालोय आणि आता आम्ही दर्शनासाठी. आणि संध्याकाळची वेळ आहे, आम्ही 4:30ला पोहोचलो इथे स्टेशनला. आणि नंतर मग आता रेडी होऊन चाललोय. 5-5:30 वाजले असतील आहे ना. आणि गर्दी इथे बघून तर गर्दी वाटते, पण इथे सगळी म्हणताय की गर्दी जास्त नाहीये. आता ते 1 तासामध्ये दर्शन होईल बोलताय. आजची काय आमची ट्रेन वगैरे नाहीये. आम्ही ट्रॅव्हल्स आता बुक केली होती. इथे झालो मंदिराच्या समोरच एक ट्रॅव्हल्स आहे, ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे, तिथे बुक केली. बॅगा वगैरे तिथे ठेवल्या. आता नो प्रॉब्लेम. आता मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि थोडा फिरतो. आमची गाडी आहे 10ची आणि वाजले 5:30, म्हणजे अजून बराच टाइम. काहीच नाही करायची आहे, शॉपिंग काही नाही. आणि तब्येत आता माझी थोडीशी बरी झाली. आता मी सकाळी ओके झाली आणि हा आता थोडा कव्हर झालेला आहे. पण आता येता वेळेस ना आमची ट्रिप पूर्ण बोरिंग गेली. म्हणजे खूप मजा येत होती आम्हाला, पण निकेतला बघून माझा चेहरा एकदम म्हणजे काहीच नाही, असं एकदम शांत शांत झाला त्याला बघून. तो असू दे, चलो. आम्ही शॉपिंग वगैरे काय करणार नाही हो, अगोदरच सांगितलं होता. आता बघा महालक्ष्मीचे व्रत येतील ना, आपलं मार्गशीर्ष महिन्यात माझा एक्सपिरियन्स आहे. आणि ह्या वर्षी मी करणार आहे. 2 वर्ष नव्हते गेले. बाबू म्हणजे श्रेयान आमचा होण्याच्या अगोदर आम्ही कराडच्या काके त्यांच्याबरोबर एकदा आलो होतो इकडे. त्याच्यानंतर आज आलो, म्हणजे आपण 3 वर्षाने आलो ना. 3 वर्षाने आलेलो. बोललेलं पण जास्त की झाल्यावर आम्ही येऊ इकडे. आणि त्यांनी आम्हाला बोलवलंय, कधीपासून बोलवलेलं आहे की या या तर म्हणता येऊ. आणि हे आमचं अचानकपणे झालं. आता कसं तिरुपती कोल्हापूर म्हणून आलोय, नाही तर इथे आलोच नसतो. आता कारण त्यांनाच घेऊन आम्हाला इथे यायचं होतं. त्यांच्यासोबत आम्ही त्याही तिथे आणलेली आम्हाला काकी काकांनी. आणि आम्ही इथे आलो ज्योतिबा आणि कोल्हापूरची महालक्ष्मी असं आमचं 2 दर्शन झालेलं. आणि नंतर मग घरी गेलो आणि मग मी नंतर मग 1 वर्षाने श्रेयान झाला लगेच 9 महिने. मग आता परत आमचा आय थिंक राऊंड होईल इकडे. त्यांनी बोलवल्यानंतर आता बघूया. सध्या हा तर दर्शन पहिलं घेतो. अरे 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 किती घाई किती घाई किती घाई बाबूची किती घाई. चला या 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 ये चल ये चल ये चल. अरे बाबा किती घाई बाबूची. श्रेयान कोण डॉगी? ए नाही 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 चावणार चावणार चावणार. लगेच दर्शन झालं आमचं. 1/2 तास जेमतेम लागला आम्हाला. 1/2 तास नाही, 1/4 तास. 5:15ला लागलेलो, 6:30 वाजले. बाहेर जास्त लोक मुखदर्शनच घेत आहेत, त्याच्यामुळे खाली बाहेर आणि आता काहीतरी खरेदी मला पाहिजे थोडं वस्तू ते घेणार मी. हे का दुकान आहे साईडला, जवळच दुकान आहे. शिव दाखव मग मला. कोल्हापुरी चप्पल कोणाला घ्यायची होते का? मार्गशीर्ष महिना जवळच आलाय आणि आलोय योगायोगाने महालक्ष्मीला. तर बोलते आपण देवीची मूर्त घेऊन जाऊया. दरवर्षी एकविरीची लावायचो, आता इथे आलोय तर महालक्ष्मीला. महालक्ष्मीची घेतलाय मग सगळा असा हा वाला असा वाला. आणि सिंगल मूर्त पण आहे, पण छान वाटते. साडी पण मला पाहिजे होती म्हणून सेट घेतली. मला माझ्यासारखाच पोरगा इथं दिसला खोकताना खॉप खॉप, तरी पण चिप्स खातोय तो. मार्केटमध्ये फिरायला आलोय आणि बोलते तेच 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 सगळं आहे, काय फिरायचं. बॅग मध्ये जागा आमची संपलेली आहे सगळी. बॅग मध्ये जागाच नाही. आता
आदल्या दिवशी घेऊयात हा, आणि काही आदल्या दिवशी काय झालं आजारी माहिती आहे? आजारी पडलो. आता जरा मी ओके वाटतंय काय व्हिडिओ मध्ये ओके वाटतंय, पण असा मी मावळलेला आहे. त्याच्यामुळे मला तिकडे काही म्हणजे एकही वस्तू मी घेतली नाही माझ्यासाठी किंवा बाबूसाठी, किंवा घरात पण एखादं काहीच नाही आम्ही घेतलेलं आहे. आणि वाज फक्त लाडू घेतले, बाकी काहीच नाही. आणि आता इथे आलाय कंटाळा आणि बसायला पण जागा नाही. काहीतरी घेऊ आपण, मला काहीतरी घेऊन दे. भरपूर मोठं मार्केट आहे आणि दिवाळी पण जवळ आलेली आहे आणि इतक्या सगळ्या वस्तू आहेत, छान छान वाटत आहेत. पण हा म्हणजे आपल्याला काही भेटत नाही का या वस्तू, त्याच्यामुळे मला हा घेऊन देते. फक्त हे एक महालक्ष्मीचं हे घेतला, सेट घेतला आणि प्रियान झोपलाय आणि आता 9 वाजले. 9 नाही 8:30 वाजले. 10ची गाडी आहे, कंटाळा आला. कुठे बसणार? तर जाऊन तिथेच बसायला लागेल. गाडी आहे आमची आणि प्रत्येक वेळेस असं होतं की आमच्याकडे टाइम कमी असतो आणि आम्हाला शॉपिंग करायची असते. आणि आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की शॉपिंग करायला भरपूर टाइम आहे, पण घ्यायला आणि घेऊन जायला आम्हाला जागा नाही आणि टाइम भरपूर आहे. असं आहे, म्हणून आम्हाला घेऊन देत नाही. ठेवायचं तिथे ते नाहीचं कसं. कोल्हापूर चप्पल बघितली श्रियांना, ती पुण्याच्या मेजरची मिळाली नाही आम्हाला, म्हणून ती ठेवून दिली. मला फक्त मला तर नाहीच बोलतोय की घरी आहेत त्या पहिल्या घाल मग तुला घे. कारण कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूर चप्पल तर पाहिजेच. मी एकदा पण घातले नाही, 3 वर्ष झाले तशीच आहे. माझी पण आहे, घरी आहे. मला मोजडी आवडते, मोजडी आहेत ना माझ्या 2. आता इकडे आता नवीन पाहिजे होती पण नाही घेतली. आता जाऊ दे, चलो. बॅग टाकली डिकीत. आमची बस 10ची बस आहे आणि आलेली आहे. किती 10:30 वाजले. 10:30 10:20 झाले. 20 मिनिट लेट झाले. अजून किती टाइम जाईल काय माहिती नाही. ही बस आहे आमची आणि सामान आहे बघा. आमची बॅग बघा वर ठेवले, कारण पहिली काढायची. आपलं कळंबोली पनवेल, बाकीचे लोक आतमध्ये जाणार आहे. ती बॅग नाही टाकायची छोटीवाली. नाही घेऊया ना, बरोबर. आणि जेवायला आम्ही दोघं जेवलो आणि स्त्रियांना मस्त पार्सल घेतलाय. आता जाऊन पहिलं खाऊ खाणार आणि मग स्त्रियांना झोपवणार. काही पण करणार. चला बाय बाय. श्रीयू ए बच्चा, त्यानं बाय कर. त्याला तिकडे विंडो मधनं बघ सांगते मस्त लाईट गाड्या. तर तो बाई सोबत खेळत बसलेला. म्हटलं तू मस्त खेळ इकडे, काहीतरी त्याला वेगळा एक्सपिरियन्स. सो श्रियांनी आम्हाला ट्रेनमध्ये छान आपल्याला त्यांनी हे केलं, बिलकुल त्यांनी त्रास दिला नाही. आणि आता हा बसचा एक्सपिरियन्स जो की आम्हाला तो पण केव्हापासून घ्यायचा होता, स्लीपरचा तो पण एन्जॉय. झोपला तर कुठे लांब जायचं असेल तर. आणि बसचा आम्हाला अप्परचीच पाहिजे होती. बसचा अप्परचीच मजा येते आणि ट्रेनचा आपल्याला लोअरच पाहिजे होतं ना. ट्रेनचे खालचे सीट्स जात होते मस्त आम्हाला कालच्या वेळ दिवशी, आणि आज आता बसमध्ये आम्हाला वरच्या सीट्स आहेत. आणि श्रियांना मला वाटतं खूप मजा करेल इकडे, सगळं बघेल, एन्जॉय करेल. पण त्याचं काहीतरी वेगळं. श्री बेबी काय करतोयस? काय? आयफोन वापरतोय. झोप सुसू चाललेला आहे. अजून सुसू चालूच आहे. झोपतो आता. भेटू उद्या. गुड नाईट, स्वीट ड्रीम, शुभरात्री.